मित्रांनो आम्हाला वाटलं नव्हतं सकाळ सकाळी पोलीस स्टेशनला यावं लागेल आम्हाला. तर मित्रांनो आम्ही आलो आहे सकाळ सकाळी पोलीस स्टेशनला. आम्हाला लाईटचं काम करण्यासाठी आता वाजलेत 2:30 वाजले की 1:30 वाजले नाही 1:30 वाजले. जाळ झाला आडा म्हणतो जाळ धुळ झाला. मिस्टर रिपेअरिंग चालू आहे. उलटी फॉल्ट शोधताना प्रणव गाडवे आणि यश आडम हे फॉल्ट शोधत आहेत ब्लू स्टारचा. भरपूर मोठा फॉल्ट दिसतोय. टॉपमध्ये पण फॉल्ट दिसतोय. लाईटवाल्यामध्ये पण फॉल्ट दिसतोय. मित्रांनो आत्ता आहे ना 2:30 वाजले आणि आत्ता आम्ही बसलो जेवायला. प्रॉब्लेम आज झाला इथं. आम्ही आलो सकाळ सकाळी पोलीस स्टेशनला. म्हणजे इथं काम करण्यासाठी आलो आहे पोलीस स्टेशनला. असं नाही की काही मॅटर झाला आहे तर तिघांचं म्हणून आम्ही आलो. फक्त मित्रांनो जेवण वगैरे करू आता. आणि इथं इतके भांडणं चालले सकाळपासून. आम्ही कामाला आलो आहे. आमच्या डोकं आउट झाले भांडणं भाऊ. नवीन रोज पूर्ण कोणतरी येते मावापासून. जशी बँकेत गर्दी असते ना ते नाही का पैसे काढायला टाकायला गर्दी तसं लोक नुसते भांडणं मिटवायला गर्दी येऊ राहिली. ते भांडणं डायरेक्ट पोलीस स्टेशनपर्यंत येऊ राहिली. लफडेत सारे जिंदगी हे काय झालंय लोकांना बाईककडे भेटल्यात पण सांभाळता आहे ना नवरं त्यांचे लफडेत जास्त. हां ज्याला भेटते ते माझं करत आहे. काय ज्याला नाही त्याला वाटतं कधी होईल. त्याची झाली 2 लेकर झाली मग ते पितोय. पहिला काय झालं बायका असे त्याच्यात पेताडांना भेटलेत अप्सरा. आपण शोधते अजून. आडमला मामा द्याय ना. तर आमच्या तिघांचाही आज ठराव झालेला आहे. लग्न करायचं नाही. लग्न करायचं नाही किंवा तरी काय पोलीस अप्सरा नाही ना ही. हां काळे असले तरी चालेल. हां आडून टाकले. चेतन मामाचे काय मॅटर आहे. होय आहे ना. हॅलो ऐका ना मॅडम. किती सोडू मला सांगा फायनल. नाही तर मग मी नंतर सोडतो संध्याकाळी मस्त. सोड राय ना 10 द्यायचे होते. 3,000 गाळा आणला. 7,000 आज तिला 7 नाही तिला 17,000 रुपये दिले. 17,000 मॅडम. अरे माईक हा तो लग्न झालं मग कसलं टेन्शन तुला. वाचकांचे पैसे भावा लागते कायचे पैसे घराचं वेगळं आहे पण बायको असले वेगळं विषय. बायकोचं काय हप्ते बिप्ते गाडीला पेट्रोल काही होते ते आम्हाला त्यापेक्षा जास्त पेट्रोल मला लागत आहे. मग आडम हापकत नाही आडम. हा बघतो आडम अजिबात नाही. मला कसं तरी वाटतं काय कसं दडपण छाती एका चपाती काढली टेन्शन पाहिजे. नाही अरे खरंच खाली किती काढली रोज खात असतो. तुला नाही दिली का तू नसते खाली अजून बारीक होशील असे का उलटे काम केले तर टेन्शन आलं. टेन्शन काय एक हप्ता नाही भरला त्याला टेन्शन. 15 वर्ष हप्ते भरायचे बाळा. हां आता एका हप्त्यातच तुझी जिरली म्हणलं. आणि माझ्या घरच्या म्हणतो सकाळी आमची कुठे जिरली आता मोठा आणला आपला दोन्ही आणा नाही आपलं.
नक्की आता 4:45 झाले. एवढा आतमध्ये उकरलं तेव्हा बोर्ड सापडला. पीओपीवाल्याने आणि प्लास्टरवाल्याने सगळं बुजून टाकला होता. मित्रांनो आता माझाची बाटली आणली एवढी मोठी. किती लिटरची? 6 लिटर असेल. थंड जास्त असं 5:30 वाजले आणि मी जस्ट आत्ता घरी आलो. घरी आलेलं माझ्यासोबत कमांड प्रॉब्लेम झाला होता. प्रॉब्लेम असा झाला होता की जो आयफोनचा जो मोबाईल, जो माझ्याकडे आयफोन आहे ना, त्याचा जो हा पोर्ट असतो ना, चार्जिंग पोर्ट, त्याच्यामध्ये नाही काय ना दगड जाऊन बसला होता. आणि आता घरी आलो, मोबाईल चार्जिंगला केबल घेतली, आता प्लग केला, चार्जिंग होत, म्हणजे पिन जी ती पूर्ण जशी रोज प्रेस होती तशी प्रेसच झाली नाही. जेव्हा मी बघितलं त्याच्यामध्ये कळलं मला या पोर्टमध्ये का एक खडा गुंतलेला होता. खडा काढला माझ्या आता मी म्हटलं आता दुकानात जावं लागेल म्हणलं, किंवा चार्जिंग पोर्ट खराब होऊ शकतो म्हणलं. पण भीती वाटली ती. ठीक आहे, निघलं तो सुईने मी असं बारीक कुरतडून वगैरे काढलं त्याला. ठीक आहे, पूर्ण दगड निघला आहे. पण आता आहे ना आपल्याला थोडंसं एक बाहेर जायचं, एक मीटिंग आहे 6 वाजता आपली. तर मीटिंगला चाललो आहे, आता आवरू वगैरे मग जातो. मित्रांनो आत्ताच आपण मित्राकडे आलो आहे. मी आज झाला आहे इथे गेली लाईट. मित्र आणलं घेऊन आले 5 मिनटात. हे बघा परत बसलेले माणसं, श्री भैया मित्र राहिला. त्याला फोन केला होता. गावात लाईट नाही, दिल्ली गेटपासून तर इथपर्यंत कुठंच लाईट नाही. पण आम्ही आलो त्या महालक्ष्मी मोबाईलला. भाऊच्या मोबाईलचं स्क्रीन गार्ड बदलायला आलो आहे. स्क्रीन गार्ड बदलायचं काम चाललेलं आहे. असं करू राहिला. तर किती वाजले आता? जवळपास 9:15 झाले. पडला भेजू तू कालच नाही परत लावून एकच लागतो. हे लावून आतमध्ये जा मग कवर दाखवलेत 17 पण काय मला काय आवडलं नाही याच्यातलं कोणतं. बघू पुढच्या सालवे घेतो. हे मोबाईल काढतो ब्लर होते. आपण युट्यूबलाच होतो. तुम्ही काय लाज बिजू राहिले का माझ्या ब्लॉग मध्ये यायला? लाजत नाहीये मित्रांनो, याला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शिव्या देऊन पुढे घाला. किचन कितने का किचन बड़ा वाला 80 रुपये का, वो 50 रुपये. 10-20 वाला रहेगा तो दो उसको. उसके अकाउंट में उतने बचे 10-20 रुपये इसलिए. इसके साथ ये फ्री मित्रांनो जस्ट आत्ता आपलं गावातलं काम झालं. मित्रांकडे गेलो होतो, गावातलं आपलं काम वगैरे झालं. मित्रांना भेटून आलो, मीटिंग पण झाली. चाललो मी घरी. मित्रांनो आता घरी गेल्यावर परत जेवण पण करायचं आपल्याला आणि फॅन बसवायला जायचं आहे. आता जेवण केलं, फॅन बसवायला जायचं. आता जेवण करून मग मी तर वरत नाही, 10 वाजून गेले मला यायला. घरी आलोय. खिचडी मम्मीने आज केली, दही आहे, टरबूज आहे आणि तोंडी लावायला मिरची चटणी. अजून काय केलं तिकडे दिली पोळी तुला घरी. घरी खाल्लं ना, पोळी बी खाल्ली ना. पोळी देईन तर मी का घरी दोघांनी खाल्ली ना तुम्ही पोळी. इथे पोळी खाल्ली. जा घरी. जस्ट आत्ता 11:30 वाजले. मी घरी आलो होतो.
आता मित्राच फोन आला की त्याच्या मांजरेला आहे कोणतरी बॉकेने मारले. छोटं पिल्लू होते त्याला मारले बिचारा बॉक्याला कोणतरी. त्याच्यामुळे त्याला म्हणजे मारायला लागले पिल्लू एकदा. मित्राच फोन आला की बाबा ये बाबा तू 2 मिनटं नाही का बघायला चाललो मी आता. महाराजाला कुठे मारलं कुठे कुठे पिल्लू? अरे रे मेलाय ती उठत नाहीये पोटच बंद आहे कस काय हालतंय कडक झाले बघ ना ते मेलाय ती कुत्र असणार त्याचा जीव कानातून गेलाय. नाही मने असते नसतं झालं. ऐक ना त्याचा जीव आहे का? त्याचा जीव 100% तरी चावले मला वाटतं. साप आहे काहीतरी 100% अंगावर जखम नाही त्याच्या पुढेच बघ ना तू. नाही कुत्र्याने नाही मारलं त्याला. कुत्र्याने जर मारलं असतं ना ते ना लगेच मेला असतं. नाही ते मने असतं मने नसतं म्हणते. अहो हे नाही कानातून जीव गेलाय कानातून रक्त बाहेर पडलं त्याच्या. दगड नाही मारला त्याला 100% कधी चावला असणार 100%. दगड मारला असं बाप्पा तो घरात माऊ त्या पिल्लूला काय झालं मग? काय झालं पिल्लूला तुझा? काय झालं? अंगावर जास्त आपलं त्याला सकाळीच घेतलं होतं. जमा होती तिला घे आली. चाप्टर बाबू बाबा मित्रांनो आत्ताच मी मित्राकडे जाऊन आले. जवळपास 12 वाजून गेले. मित्रांनो भारी पिल्लं होते एकदम. अचानक मेलं ते म्हणजे पिल्लू मेलं ते काळ काय माहिती काय झालं त्याला. भारी पिल्लं होतं मित्रांनो. ज्याच्या कानातून रक्त आलं होतं तसे व्हिडिओ मी क्लिप ॲड करतोय ब्लॉगमध्ये तुम्ही बघा काय नाही का. तिच्या चांगलं पिल्लं होतं अचानक मेलं ते. मित्रांनो आता काय आज ब्लॉग नवीन करायची इच्छा. मित्रांनो ब्लॉग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.